इलेक्ट्रिक करंट सप्लाय करतो, ज्याच्या ॲप्लिकेशनने त्याच्यात बीम तयार एक लेझर जनरेट होतो त्याच्यात. ठीक आहे. नेक्स्ट इज फायबर लेझर. जसं आपला LED काम करतो, आपण सेमीकंडक्टरला करंट सप्लाय केलं की इलेक्ट्रॉन जम्प करून तो लाईट इमिट करतो. त्याच प्रकारे एक सर्टन फ्रिक्वेन्सीचा लाईट इमिट करतो, याला आपण ॲम्प्लिफाय करून एक्झिट करतो. तर हा फायबर लेझर टाईप झाला. या मशीनमध्ये CO2 टाईप लेझर आहे. ठीक आहे. याला आपण एक्सप्लोर करून हा कसा काम करतो. तर ही ट्यूब असते बेसिकली, हा सोर्स ऑफ लेझर असतो. ट्यूबच्या आतमध्ये ट्यूब आहे ब्लू जॅकेटिंगवाला, म्हणजे ब्लू हलकासा ब्लू कलर दिसतो ना, त्याच्या आतमध्ये अजून एक ट्यूब आहे ज्याच्यात रेड कलर दिसतो तुम्हाला. करेक्ट. असे 3 ट्यूब्स असतात. बेसिकली हा जो रेड ट्यूब असतो याच्या अंदर गॅस मिक्सचर असतो, जो आता मी सांगितलं तुम्हाला. CO2 प्रायमरीली CO2 असतो 90%, 5-10% नायट्रोजन आणि हिलियम असतो. त्याच्यावरती जी ब्लू कलरची जॅकेटिंग आहे, ट्यूब आहे, दॅट इज फॉर कूलिंग पर्पज. त्याच्या आतमधून वॉटर फ्लो होतो, कारण जशी जशी हीट त्याच्यात जनरेट होईल, लेझर जनरेट होईल, हीट जनरेट होईल, आणि काचाची असते तर त्याला कूलिंग प्रोव्हाइड करायची गरज असते. त्यामुळे वॉटर सप्लाय कंटिन्युअसली ऑन असतो त्याच्यामध्ये. तर त्या ट्यूबमधून वॉटर फ्लो होतो, त्याच्याकडनं आतमध्ये ट्यूब थंडी राहील. ठीक आहे. टेम्परेचर त्याचा मेंटेन राहील. त्याच्यानंतर अजून एक ट्यूब असते जी बाहेरची आहे, शिल्डिंग पर्पजसाठी आहे. त्याला माउंटिंग होल्स असतं, म्हणजे माउंटिंगसाठी किंवा प्रॉपर एक स्ट्रक्चरल इंटिग्रिटी देण्यासाठी ही वरची ट्यूब असते. ठीक आहे. त्याच्या अंदर इथे ॲनोड असतो, इथे कॅथोड असतो, 2 टर्मिनल असतात जिथे आपण करंट सप्लाय करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही ट्यूबमधून जेव्हा लेझर जनरेट होते तेव्हा ती जाते कशी, ट्रॅव्हल कशी करते, ती नोझलपर्यंत. फ्रॉम CO2 लेझर टू बीम ट्रॅव्हल्स टू मिरर 1. असे 3 मिरर असतात, मिरर 1, मिरर 2, मिरर 3. हे 3 मिरर थ्रू बीम ट्रॅव्हल करते. हा मिरर याला 90 डिग्रीवर टर्न करतो, सेकंड मिरर पुन्हा त्याला 90 डिग्रीवर टर्न करतो, थर्ड मिरर त्याला वर्टिकली खाली आणतो, आणि नोझल थ्रू इथे फोकसिंग लेन्स असतात. किंवा मिरर थर्ड आहे. मग बीम आल्यानंतर फोकसिंग लेन्समध्ये जाऊन तो फोकस होतो, सेंटर पॉईंटवर येतो, जिथे आपल्याला मॅक्सिमम कटिंग डेन्सिटी मिळते किंवा मॅक्सिमम पॉवर तिथे फोकस होतो, तिथेच आपल्याला कटिंग मिळते. ठीक आहे. अशा प्रकारे बीम ट्रॅव्हल करतो. नेक्स्ट याचा प्रोसेस फ्लो कसा आहे. ठीक आहे. फाईलवरून आपण कटिंगवर कशी येऊ. बेसिकली आपल्याला एक 2D CAD मॉडेल लागेल. तुम्ही कुठलंही एक बोरल ड्रॉ यूज करू शकता, किंवा ऑटोकॅड यूज करू शकता, किंवा कुठलंही ड्राफ्टिंग जे आहे त्याचे सॉफ्टवेअर यूज करू शकता. त्याच्यातून तुम्हाला DXF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायचं. .dxf फाईल, ही फाईल जनरेट करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ही फाईल आपल्याला या मशीनसाठी लेझर कॅट सॉफ्टवेअर यूज करायचं. याच्यामध्ये ही DXF फाईल मशीन कोडमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. लेझर कॅट थ्रू आपण DXF फाईल मशीन कोडमध्ये कन्वर्ट करू. ही फाईल आपण लेझर कटिंग मशीनला देऊ, आणि मशीनचे सेटिंग्स आहेत ते करू, आपला कटिंग स्टार्ट करू. मशीन कोड फाईल म्हणजे जे जी कोड इनपुट असतात जी कोड टाईप असतात, तर तो आता कंट्रोलर वेगळा आहे, त्याच्या हिशोबाने आपला मशीन कोड बनवतो. म्हणजे बेसिकली विल बी एबल टू सी सम ऑफ द जी कोड, G00, G1. नाही, तसा नाही. जी कोड हा जनरलाइज झाला CNC साठी. ओके. हा कस्टमाइज कंट्रोलर आहे, तो त्याची लँग्वेजमध्ये गोष्टी करतो. जनरलाइज तुम्ही समजा की हा मशीन कोड आहे, जस्ट वी विल नॉट एबल टू इंटरप्रेट दॅट. की जी कोड सिम्प्लिफाय नाही करू शकणार, ते आपलं 3D मीटरमध्ये दिसतं. पण याचा पण मशीन कोड असतो, पण तो आपल्यासाठी ओपन नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. तुम्ही लेदरवर एन्ग्रेविंग करू शकता, लेदर कटआउट करू शकता, ॲक्रेलिक एन्ग्रेविंग आहे, तर गिफ्ट प्रोडक्ट्स, आर्टिकल्स, आर्किटेक्चर मॉडेल हे सगळं तुम्ही बनवू शकता. याचे बेसिक कंटेनर एन्ग्रेविंगचे लेदर पण चालतं, लेदरवर एन्ग्रेविंग करू शकता. सर वूडवरती काय फायर हजार्ड आहे कायला. फायर हजार्ड हे बघा, आपण पॉवर यूज करतो. पॉवर आम्ही 2 टर्म्समध्येच आपण खेळतो, पॉवर आणि स्पीड. जेवढा जास्त पॉवर राहील तेवढा डेप्थ ऑफ कट मिळेल तुम्हाला. जेवढी जास्त स्पीड राहील तेवढा फास्ट होईल, पण त्या डेप्थ ऑफ कटला कम्पन्सेट होऊन जाईल, त्याला कमी करेल त्याचा इफेक्ट. या दोघांमध्येच तुम्हाला खेळायचं आहे बेसिकली. जेव्हा तुम्ही जास्त पॉवर यूज करता तेव्हा जास्त तुम्हाला डेप्थ मिळेल, पण जास्त पॉवरमध्ये फायबरस मटेरियल आहे, तो जळण्याचा पण प्रकार जास्त होऊ शकतो. त्यामुळे जे रेकमेंडेड चार्ट आहे त्या लेवलवरच तुम्हाला खेळायचं आहे. सेकंडली त्याच्यात एक एअर कंप्रेसर दिलेला आहे, कॉन्स्टंटली एअर ब्लोईंग करतो. त्याच्याने काय होतो, जे काही डस्ट किंवा स्मोक आतमध्ये लेन्सवर बसायचा असतो तो स्प्रेड आउट होतो, बाहेर होऊन जातो. आणि एक
स्लाइट अमाऊंट ऑफ थर्मल कुलिंग पण प्रोव्हाइड करतो, एअर फ्लो प्रोव्हाइड करतो, ज्यानेकरता जे काही थोडा बहुत स्पार्क असो किंवा फायरचे असेल ते मिनिमाइज होऊन जातो. पण तरी मशीन शुड नॉट बी केप्ट अनअटेंडेड. एक जो कोणी लावत असेल तो तिथे उभा असला पाहिजे. कॉन्स्टंट मॉनिटरिंगमध्येच कट करायचं, कारण फायरचे चान्सेस असतात. म्हणून आपलं कॉन्शियस ठेवून तिथे काम करायचं, फाईल जाऊन फिरत बसायचं नाही. ठीक आहे, ॲज अ रिस्पॉन्सिबल असं काम थ्री प्रिंटर सारखं नाही आहे की प्रिंटला लावून दिला आणि बसून मशीन शुड नॉट बी अनअटेंडेड. ठीक आहे, सिंपल वेळ होती. याच्यावरून आपण ॲक्रेलिक कट करताना मी तर पाहिजे आहे वूड कट करेल कसं प्लायवूड कट त्याला थोडेसे मशीन पॅरामीटर्स आपल्याला बदलावं. ते चेंज मी सांगेल तुम्हाला कसं ट्यून आउट करतो आपण. आणि मग कधी कधी जास्त थिकनेसचा असेल, जास्त थिकनेस रिकमेंडेड नाही आहे, पण इन केस तुम्हाला कापायचं असेल तर तुम्ही डबल टेबल पास यूज करू शकता. ही पण फॅसिलिटी आहे का 3 पासची? ठीक आहे, बोला. तर आपण या मशीनमध्ये 2 प्रोसेस करतो बेसिकली. इंग्रेव आणि सेकंड इज कटिंग. तर जी मटेरियल ज्या प्रोसेसची कम्पॅटेबल आहे तसं दिलेलं आहे. तसं कट आणि इंग्रेव दोन्ही प्रोसेस तुम्ही ॲक्रेलिक, MDF, प्लेक्सिग्लास, पेपर, लेदर, प्लायवूड, प्लास्टिक, फोम, थर्माकोल याच्यात कट आणि एनग्रेव दोन्ही करू शकता. बट ही जी मटेरियल आहे ग्लास, मार्बल, सिरामिक याच्यात फक्त एनग्रेविंग होऊ शकतं. पेपरला कसं होणार? पेपर एकदम फ्री असतात. पेपरवर कटिंग होतं, एनग्रेविंग होता. जे आपले जास्त GSM तुम्ही पेपर यूज केले ना पेपर त्याच्यावर गुठ्ठा थोडक्यात गुठ्ठा एनग्रेविंग होतो. फक्त आपण याच्यात एनग्रेव ग्लासवर मार्बल सिरामिक एनग्रेव, कारण एनग्रेव ही सरफेस लेवलवरची प्रोसेस आहे. बरोबर, ठीक आहे, ते तुम्ही याच्यावर करू शकता. याच्यावर कटिंग नाही करू शकत, कारण ग्लास, मार्बल आणि सिरामिक तर खूप टेम्परेचर म्हणजे खूप पॉवर लागते त्याला बेसिकली कटिंग करायला. आपली 100 वॅटची लेझर कटिंग मशीन, 100 वॅटचा आपण पॉवर मॅक्सिमम सप्लाय करू शकतो. ठीक आहे, ग्लाससाठी तुम्ही हाय पॉवर यूज करतो, चॅटर्ड सर. म्हणजे आता एवढे जे तुम्ही इकडे मटेरियल टाकलेले हे आपल्या मशीनवर आपण कटही करू शकतो. एवढे सगळे आम्हाला ते माहिती ही आपली मशीन आहे. तर ही सॉरी 1212 याची मोठी जी मशीन ते 4 वाजायची त्याच्यात बेड साईज वेगळा राहील, बाकी सगळं सेम राहील. ही बेड साईज आता याचा आहे 900×600 3x2. ठीक आहे, तेवढा मला कटिंग एरिया मिळतो. त्यानंतर 100 वॅटची पॉवर आहे. जो लेझर जनरेट होतो तो 10.6 मायक्रोमीटरचा असतो. त्याच्यानंतर कटिंग स्पीड अप टू 300 ml/s आणि वॉटरप्रूफ मशीन्सचे पॅरामीटर्स आहे. ठीक आहे, तर एक ब्रीफ आयडिया काढायला तुम्हाला काय मशीन आहे, कसं काम करते, काय करू शकतो आपण त्याच्यात. ठीक आहे, मशीन ठीक आहे. या ट्यूबमध्ये लेझर जनरेट होते. जसं मी 3 ट्यूब सांगितल्या होत्या कॉन्सन्ट्रेट. ही मोठी शिल्डिंगसाठी, त्याच्या अंदर एक ट्यूब आहे आणि त्याच्या अंदर थोडंसं रेड कलरचा फ्रेम दिसतो तुम्हाला, त्याच्यात लेझर जनरेट होते. त्या PPT मध्ये ब्लूइश कलरची जी होती ती याच्यात थोडीशी रेडमध्ये दिसेल. नाही, जी रेड आहे ती हलकीशी रेड दिसत आहे. त्याच्यावरती जी आहे ती ट्रान्सपरंट दिसते, कारण वॉटर आपण साधा यूज करतो ट्रान्सपरंट, तर ते दिसून नाही पडत. तुम्ही जसं वॉटर फ्लो होईन याच्यामधनं तेव्हा थोडे बबल्स किंवा फ्लो दिसेल तुम्हाला. ठीक आहे, ही आपली ट्यूब आहे. हे याच्या अंदर जो गॅस मिक्सचर असतो तो इनकॅप्सुलेटेड असतो, सील्ड असतो याच्या अंदर. ठीक आहे, हीच मशीनची सगळ्यात फ्रजाईल इक्विपमेंट आहे किंवा एक फ्रजाईल पार्ट आहे त्याच्यातला. याच्याशी टेम्पर करायचं नाही. याला खूप याचं उघडायची गरजही पडली नाही पाहिजे. अगर कुठला इश्यू आला आम्हाला कॉल करा, त्याच्याशिवाय जेव्हा मी म्हणेल तेव्हाच उघडायचं, अदरवाईज याला हात लावायची गरज नाही. ठीक आहे, काचाचं आहे, त्याच्यावर काही मेकॅनिकल हे नको, धक्काधुक्की नको, काही नको. याला खूप डेलिकेट पार्ट आहे. ठीक आहे, तो जो मिरर दिसतो तो फर्स्ट मिरर आहे, जो मी तुम्हाला PPT मध्ये दाखवला होता. तो मिररमधनं जशी बीम बाहेर निघते, मिररमधनं आतमध्ये येते. ठीक आहे, आणि हे 2 जे वायर दिसतात, हा रेड कलरचा जाडा वायर आहे आणि हे ब्लॅक कलरचा, दीज आर एनोड अँड कॅथोड. त्याच्यामुळे आपण हाय व्होल्टेज सप्लाय करतो. ठीक आहे, हा व्होल्टेज असतो 10 kV तेवढा हाय असतो तो. जसं तुम्ही लाईटनिंग इमॅजिन करा, लाईटनिंग जशी स्ट्राईक होते, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो हाय व्होल्टेजचा, त्याच्या थ्रू आयनायझेशन मीडियम थ्रू स्पार्क जनरेट होतो. त्याच प्रकारे याच्यात ही तशी बीम जनरेट होते. त्यामुळे एक हाय व्होल्टेज याच्यात असतो. त्यामुळे हात मशीन चालू असताना इथे धक्कायचा पण नाही, इथे हात लावायचा नाही. ठीक आहे, 10 kV पर्यंत याचा व्होल्टेज असतो. ठीक आहे, नेक्स्ट खाली बघा, एक एअर कंप्रेसर दिलेला आहे.
दिसतं हो. त्याच्यातनं ही ब्लू ट्यूब गेलेली आहे मशीनच्या आतमध्ये इथे लागलेली आहे. ठीक आहे. न्यूमॅटिक कपलर असतो, त्याला प्रेस करून तुम्ही बाहेर काढू शकता इन केस. ठीक आहे. आणि सिंपल प्रेस करायचं. तर ही नोझलमध्ये जी मी कूलिंग सांगितली होती हलक्या प्रकारे आणि ब्लोईंग होते ते या कंप्रेसरमुळे होते. ठीक आहे. नेक्स्ट इज तिकडे चिलर युनिट दिसतं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यावरती ओपनिंग आहे एक एक्रेलिकची ट्रान्सपरंट. त्या आतमध्ये वॉटर टँक आहे, ते आपण पाणी टाकतो. तर ही जी लेझरला आपल्याला कूलिंग प्रोव्हाइड करायची असते ही वॉटर थ्रू होती. आता हा जो चिलर युनिट आहे हा आपला रेफ्रिजरेटर जसा असतो सेम तसा आहे. त्याच्यात पूर्ण एक रेफ्रिजरेशन सायकल होतो, त्याच्यात टेम्परेचर मेंटेन होतो. 21 to 31 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये टेम्परेचर मेंटेन राहतो. त्याच्या मागून 2 ट्यूब निघालेला आहे. ठीक आहे. या ब्लू ट्यूब या ट्यूबमध्ये जात असतात, कुलिंगहून सर्क्युलेट होऊन वापस येतो. हा जो आहे हा रिटर्निंग पाईप आहे. याच्यातनं पाणी टँकमध्ये जमा होतो. टँकच्या खाली मोटर आहे, मोटरमधनं हा पाईप वापस ट्यूबमध्ये जातो, सर्क्युलेट होऊन वापस येतो. हवाचा जो पाईप आहे तो काय करतो? हा ट्यूबच्या आतमध्ये फ्लो होतो. ती जी ब्लू कलरची ट्यूब होती पाणी ना, बाहेर पडेल ते ट्यूब हा जाईल. याच्यात जाईल, ग्लास ट्यूबमध्ये जाईल, त्याच्यातनं फ्लो होऊन त्याला थंड करून परत येईल. ठीक आहे. सर याला मेकअप वॉटर कधी टाकावं? हा म्हणजे लेवलिंग बार दिलेला आहे. आपलं पाणी कन्झ्युम होत नाही याच्यात, याची फ्रिक्वेन्सी असते. जसं तुम्ही यूज करताय 1 महिन्याने आपण सांगतो रेकमेंडेड आहे, पण तुमचा जर डेली यूज 8 घंटे मशीन यूज होऊन राहिली आहे डेली, तर 15 दिवसांनी चेंज करायचं पाणी. जर फ्रिक्वेंट यूज नाही आहे, मागे एक ड्रेन वॉल दिलेला आहे पाणी काढायचं. ठीक आहे. एक भांडं किंवा काही लावून द्यायचं, त्याला वॉल ओपन केला की पूर्ण पाणी त्यातून निघून जाईल. ते बंद करायचं, हे 2 उघडायचे, याच्यामध्ये पाणी भरायचं. टॅप वॉटर रिकमेंडेड नाही आहे. एक तर डिस्टिल वॉटर यूज करा, आणि जर एक्सपेन्सिव्ह जात असेल तर RO वॉटर यूज करा, फिल्टर वॉटर यूज करा. ठीक आहे. याच्यातनं पाणी फिल करायचं, ही लेवल मॅक्सपर्यंत आल्यावर सांगून द्यायचं, बंद करून द्यायचं. ठीक आहे. सेकंड ठीक आहे. याच्यात ग्रीन आणि रेड 2 इंडिकेटर दिलेले आहेत. जशी तुम्ही मशीन ऑन कराल डिस्प्ले चालू होईल. जर टेम्परेचर इनिशियली टेम्परेचर रेंजच्या आउट ऑफ रेंज असला, ठीक आहे, लेट से आता थंडी आहे, फार थंडी आहे, आपण 15 डिग्री टेम्परेचर होऊन गेला सराउंडिंगचं, तर 21 to 31च्या रेंजच्या बाहेर आहे तो, त्यावेळेस तो अलाराम देईल. अलाराम इज अन इंडिकेशन की मशीन यूज करायची नाही आहे. हा रेड बस जेव्हा करेल तेव्हा मशीन यूज करायची आणि थांबून जायची, मशीन चालू ठेवायची. पाणी रिसर्क्युलेट होईल, थोडा वार्म होईल, टेम्परेचर वर येईल. जसं तो 21-23 झाला, रिसेट करून घ्यायचा, म्हणजे बंद चालू करून घ्यायचा, आणि मग तुम्ही यूज करू शकता. अलाराम ऑफ होईल. 21 to 31 हा त्याचा वर्किंग टेम्परेचर आहे. याच्यावर किंवा खाली जसं गेलं टेम्परेचर नॉमिनल, तर तो अलाराम देईल. अलाराम असेल तर मशीन ऑपरेट करायची नाही, ऑन ठेवायची. फक्त सर्क्युलेशन होऊ द्यायचं, तो ऑप्टंगा वर येईल टेम्परेचर, आणि मग जसं वर आला 21च्या वर इथे डिस्प्ले दिसेल. 21-22 झालं की चिलर रिस्टार्ट करायचं. सपोज अलार्म ऑफ झालाच नाही तर आपलं मशीन चालू राहील की नाही राहणार? नाही, मशीन चालू शकता तुम्ही, पण तेच आहे, तुम्ही एकदम थंड पाणी याच्यातनं फ्लो करताय काचमधनं. आता हा काचेची ट्यूब आहे, याला 21 to 31 मध्येच ठेवायची आहे. बरोबर. तो त्याच्या खाली वर गेला की मग लाईफ कमी होऊन जाईल. चालेल, तो ब्रेकडाऊन नाही ना, पण ती लाईफ एक्सपेक्टन्सी आपण ठीक आहे तिकडनं स्टार्ट केलेली आहे. त्याच्यानंतर इथे ऑनची बटन दिसत आहे, ऑनची बटन प्रेस करायची. लॉंग प्रेस वाला आहे का ते बटन? हां, लॉंग 2-3 सेकंड प्रेस करायचे. जे तुम्ही रेकॉर्ड करते व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवा. तेव्हा ऑनचं सिग्नल आलेलं आहे. ठीक आहे. आणि याला थोडं स्टेबलाइज होऊन द्यायचं, लगेच केल्याबरोबर उघडायचं नाही, तर थोडं 1-2 मिनिट देऊन द्यायचे. आता तो स्टेबल झाला. स्टेबल झाले काय रेंज आहे? याला रोटेट करायचं क्लॉकवाईज इमर्जन्सी. हां, आणि बंद करताना मशीन याला प्रेस करायचं. त्याच्यानंतर NCP डाऊन करायची. तुमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असली पाहिजे. मशीन ऑन करायची असेल तर NCP अप करायची आणि याला रोटेट करायचं, रिलीज करायचं याला. ठीक आहे. प्रेस अँड रिलीज.
ऑन आणि ऑफ असतं. दाबायचं दाबल्याने प्रेस होतो, एमर्जन्सी आहे, आणि रोटेट केल्याने रिलीज होतो. ठीक आहे. ते 5 बटन कसं हे याचं एकदा सांगतो काय हे मेन्स बटन आहे, एक ब्लोअरचा बटन आहे, आवाजाली एक्झॉस्ट आपला सगळा एअर बाहेर काढेल. ठीक आहे. त्यामुळे हे डमी मशीन बटन दिलेलं आहे. एक आहे लाईटची बटन आहे त्याच्यात. ठीक आहे, लाईट बंद झाली. बाकी हे मेन्स बटन आहे. हे प्रोबॅबली सगळेच ऑन ठेवायचे, बंद कुठलीच नाही करायची. याला ऑपरेटिंग नाही करायचं. आता फक्त आवाज होईल म्हणून मी सध्याची याला बंद करतोय. बाकी तुमचा ऑन ऑफ फक्त MCB थ्रू असलं पाहिजे. इकडे ना मुलांना मार्करने लिहून घ्या बरं का. एक मेन्स MCB आहे, एक मेन्सचं बटन आहे, एक डमी आहे, आणि एक लाईटचं आणि एक हे कशाचं आहे सर? ब्लोअरचं आहे. असे पेजवर नाही, डायरेक्ट मार्करने लिहून टाकायचं, ब्लॅक मार्करने लिहून टाकायचं. ट्यूबच्या एक्झिटवर होतं बरोबर. त्यानंतर सेकंड मिरर, हा मिरर 2 आहे. बीम अशी इकडनं ट्रॅव्हल करेल. मिरर 2, हा मिरर 3 आहे, इथनं बीम ट्रॅव्हल करेल. त्याच्यानंतर वर्टिकली खाली जाईल, याच्या अंदर फोकसिंग लेन्स. ठीक आहे. हा बीमचा पाथवे आहे. बीम हा इन्फ्रारेड रेंजचा आहे, डोळ्याने दिसणार नाही. ती एक्झिस्ट करते, डोळ्याने दिसणार नाही, मध्ये हात टाकायचा नाही, त्याचा हात जळून बंद करूनच यूज करायचा. पण इन केस तुम्ही कॅलिब्रेशन करताय किंवा अलाइनमेंट करताय, पल्स यूज करावं लागेल, त्यावेळेस लक्षात ठेवायचं इथे हात टाकायचा नाही, या पाथवेमध्ये हात टाकायचा नाही, कारण बीम इन्फ्रारेड नेचरची आहे, दिसेल नाही, हात जळून जाईल. क्लिअर आहे. ही आपली एक्स ॲक्सिस, इकडनं तुम्ही कंट्रोल करू शकता. ॲक्सिस सर याचा +X काय +Y काय? हा +X +Y, म्हणजे तो ओरिजिन असेल तिकडे कोपऱ्यात. हा मशीन ओरिजिन होमिंगचा तो आहे. ओके, तिकडच्या रेफरन्स मध्ये सगळं करतात. नाही, पण तुमच्या ग्रीडवर तुम्हाला इकडनं दिसेल. ओके, ते कन्फ्युजन नाही व्हायचं. आपला ओरिजिन पॉईंट वेगळा आहे, मी तुम्हाला वेगळा सांगेल, तो अकॉर्डिंग टू आर ग्राफिक्स असतो. ठीक, मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. ही समजायसाठी ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्ये स्पीड पण आहे. आता हा एक हाय स्पीडवर आहे, कारण तुम्हाला इंडिकेटर दिसतं राईट साईडला, तर मी तरी तर लेफ्ट साईडला गेलेलं आहे. आता लो स्पीड आहे, तर हळूहळू ट्रॅव्हल. ओके, हा हे स्पीडचा इंडिकेटर आहे. जेव्हा तुम्हाला प्रिसाइजली ओरिजिन सेट करायचं असतं, तर मला एवढ्याच गॅपमध्ये एक सेट करायचं आहे, तर मला ही स्मॉलची आहे. ठीक आहे. दरवेळेस ग्लास करायची असेल तर 2च स्टेप्स आहेत का सर त्याच्या स्पीडसाठी? ओके, ठीक आहे. आता असं प्रिसाइजली जर तुम्हाला सेट करायचं असेल तर ठीक आहे. हे हाय लो आलं लक्षात आलं सर. नेक्स्ट इकडनं टॉगल करू आपण. ही टॉगल स्विच आहे. टॉगल केल्याने आपल्याला Z ॲक्सिस मिळते. याचा बेड पण वर खाली होतो, दॅट इज Z ॲक्सिस. ठीक आहे. बेड वर चालला, बेड खाली चालला, हे दिसेल कसं घेतो? हे दिसतं. नाही दिसेल कसं घेतो? हां, आता हे कशासाठी आहे? बेसिकली जेव्हा बीम आपण फोकस पॉईंटची गोष्ट केली होती, बीम एका पॉईंटवर फोकल, तर हा डिपेंड करते लेन्सवर. त्याच्या 75 mm लेन्स आहे, त्याच्या अकॉर्डिंग नोझलची ही हाईट सेट आहे. तर वर्कपीस किती हाईटवर ठेवायचा, कारण ते जसा नोझलचा डिस्टन्स चेंज होईल तसं फोकल पॉईंट चेंज होईल आपला. बरोबर. तुम्ही खाली फोकल पॉईंटच्या वर किंवा खाली गेले तर मॅक्सिमम डिफॉर्मेशन किंवा मॅक्सिमम बंबार्डमेंट ऑफ बीम भेटणारच नाही, तर कटिंग कशी होईल. त्यामुळे फोकस सेट करणं इज इम्पॉर्टंट. याचा फोकस आहे 6 mm फ्रॉम दी नोझल. नोझलच्या एंडच्या आणि वर्कपीसमध्ये 6 mm ची गॅप मेंटेन असते. म्हणजे वर्कपीसचा टॉप सरफेस आणि नोझलचा बॉटम, नोझलचा बॉटम त्याच्यात 6 mm ची गॅप असली पाहिजे. आता हे तुमच्यासाठी मी एक सेटिंग पीस बनवून ठेवलेला, तर ही जी आहे ना, तिची 6 mm गॅप. ओके, ही आपल्याला सेट करायची. आता बघा, ही वर्कपीस आणि याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. पण ते नोझल त्याला टच होतंय हे आपल्याला कळण्यासाठी काही इंडिकेटर आहे का? नाही ना, असं इंडिकेटर नाही. तुम्हाला असं विज्युअल म्हणजे हाताने फील करावं लागेल. मॅन्युअली त्याला ते ट्रायव्हर्स करून चेक करावं लागेल. एकदा जर सेट केलं असेल बाय डिफॉल्ट सेट झाले आता फोकस सेट झाला. तुम्ही वर्कपीस जर सेम थिकनेसचा यूज करता तर पुन्हा सेट करायची गरज नाही, पण वर्कपीस जसा चेंज कराल त्याची थिकनेस चेंज होईल, त्यामुळे तुमचा फोकल पॉईंटही चेंज होईल. ठीक आहे. तर या सेटिंग्सने तुम्ही बरोबर 6 mm ची गॅप मेंटेन ठेवायची. हा सेटिंग पीस ठेवायचा नेहमी. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण Z ॲक्सिस म्हणजे बेडला वर खाली करतो फोकस सेट करण्यासाठी. वापस टॉगल करेल. नेक्स्ट ही आहे ओरिजिनची बटन. तर जसं तुम्हाला SPE फाईल दिसतं राईट, याच्या राईट टॉप कॉर्नर बघा एक ब्लू डॉट आहे हलका.
हा आपण Blue सॉफ्टवेअरला dot जेव्हा दाखवेल. देतो तो इंडिकेट की हा ओरिजिन पॉईंट आहे त्या फाईलचा, आणि तोच हा सॉफ्टवेअरचा ओरिजिन पॉईंट झाला. फिजिकली पण आपल्याला ओरिजिन सेट करावं लागेल, तिकडनंच ती चालू होईल फाईल. तर हा कॉर्नर आपण सेट करायचा. लेट से मला या पोझिशनवर जो कॉर्नर सेट करायचा, ते मी नोझल मूव्ह करेल आणि इथे ओरिजिन प्रेस करेल. हा पॉईंट आता सेट झालेला आहे. हा पॉईंट आपण इथे मशीनला सांगितलेला आहे का इथे आहे बा म्हणून. याला आपण पार्ट 0 पण म्हणू शकतो. पार्ट 0 इन द सेन्स पार्टचा ओरिजिन. पार्टचं ओरिजिन. ओके. आणि आता त्याच्यापासून जे काही पॉईंट +x आणि +y कुठं असेल? नाही तो +x वाला फंडा ठेवाच नको याच्यात. बॉक्स बरोबर. त्या पॉईंटवरूनच याच्यात आपण मायनस प्लस हा डायरेक्शनचा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. आपण व्हिज्युअलायझेशनसाठी म्हणतो की ओरिजिन पॉईंटवरून राईटमध्ये मूव्ह होत आहे म्हणजे प्लस आहे. एक्झॅक्टली माय पॉईंट. तसं स्टँडर्ड नाही याच्यात. जी काही इमेज याच्यावर दिसेल, आता हा ESP आपण कट करतोय याच्यात, सो त्या इमेजच्या रेफरन्सनी जे काही असेल हा त्या जे हिशोबाने काही कर. कॅल्क्युलेट या मशीनला जे इनपुट हवं आहे ते सगळं या ओरिजिन पॉईंटवरूनच तो Okay. कॅल्क्युलेट ठीक करतो, त्याच्यानुसार असणार आहे. ठीक आहे. ही जसं ओरिजिन हा पॉईंटवर सेट केला हा. तर आपण बॉक्सवर क्लिक करू. त्याने Bounding. आउटर बाउंड्री एकदा फिरेल तो, डिफाईन होईल. हो. जसं आपल्याला दाखवेल की याच्यामध्येच कट होईल बा म्हणून, एक प्रिव्ह्यू टाईप. ठीक आहे. बाउंड्रीला मेजरमेंट आपल्याला सॉफ्टवेअरवर जावं लागेल. हा सॉफ्टवेअर. ठीक आहे. याच्यावरून माहित पडेल मला की इथे माझा कट होईल, एवढ्या डोमेनमध्ये माझा वर्किंग राहील या फाईलचा. ठीक आहे. त्यानंतर पॅरामीटर्स जे दिलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग इथे आपण व्ह्यू करू शकतो पॅरामीटर्स. आता हे जे पॅरामीटर्स आहे लक्षात ठेवायचे, याला एडिट नाही करायचे. धिस स्पीड अँड धिस पॉवर इज फॉर डिफरंट पर्पज. याचा पर्पज असा आहे की जेव्हा आपण कीजने मूव्ह करतो ना लेफ्ट टू राईट मॅन्युअली, त्याचा स्पीड आणि पॉवर आहे, तर याला हात लावायची गरज नाही. आपल्या फाईलची जी स्पीड आणि पॉवर असते ते या फाईलमध्ये असते. जे मी नाव दिलं आहे ना, हे नाव इथे दिलं असते, याच्यात जायचं आतमध्ये गेल्यानंतर ते जे वर्किंग पॅरामीटर्स आहे ते दिसेल आपल्याला. ठीक आहे. आता जसं ही फाईलमध्ये मी एन्ग्रेव्ह केलेलं होतं, 280ची स्पीड होती ना, 25-25ची पॉवर होती. ठीक आहे. याला तुम्ही एडिट करू शकता. इन केस प्रत्येक वेळेस तुम्हाला याच्यावर जायची गरज नाही आहे. लेट्स से इथे मी कट केला, माहीत पडलं मला डेप्थ ऑफ कट खूप कमी निघाली, पूर्ण कट झालेलं नाही आहे, मला वाटतं की इथे मला पॉवर इन्क्रीज करायला पाहिजे होती 5%, तर मी इकडनंच करू शकतो. पूर्ण फाईल वापस करायची गरज नाही आहे. इकडनं तुम्ही 25च्या जागी 30 करू शकता. ठीक आहे. जर क्विक एडिटिंग आहे फक्त स्पीड आणि पॉवरची, ते तुम्ही कंट्रोलर करू शकता. डबल काय आहे? हा, तर अशा मशीन्स असतात ज्याच्यात मल्टिपल लेझर सोर्स असते, मल्टिपल ग्लास ट्यूब असतात, त्याच्यासाठी आहे. नाही हे 30 बाजू. हा, दिस इज हाय अँड लो लेवल. ओके. लेझरची पण हाय अँड मॅक्झिमम इंटेन्सिटी, मिनिमम इंटेन्सिटी. हा, तर ते आपण एकच व्हॅल्यू ठेवायची, कारण जास्त तुम्ही त्याच्यात डिफरन्स ठेवाल की मग कटिंगमध्ये व्हेरिएशन पण येतं, तर सेम व्हॅल्यू ठेवायची. आता हे फक्त एनग्रेविंग साठी झालं ना, कटिंग साठी नाही डिफाईन केलं. नाही, ही फाईल एन्ग्रेविंगचीच आहे. ओके. म्हणजे ज्या फाईलमध्ये कटिंग आणि एन्ग्रेविंग दोन्ही असतात पॅरामीटर, त्याच्यात तुम्ही करू शकता. ठीक. त्याच्यात दोन्ही येईल तुम्हाला. इथे लेअर 1 आहे तर लेअर 2 होऊन जाईल ज्याच्यात कटिंग असेल. ठीक आहे. पण आता तिकडे लेअर 2 दिसत नाहीये. हा, कारण त्याच्यात मी कटिंग टाकलेलंच नाही. म्हणजे आपण जी फाईल याला इनपुट दिलेली आहे त्याच्यातच एन्ग्रेव्ह सेट केलं. त्याच्यात आपण जर स्पेसिफाय केलं एनग्रेवच आहे तरच इकडे लेअर 1 दिसेल. हा, जर त्याच्यात स्पेसिफाय केलं आपण की एनग्रेव अलॉंग विथ कट आहे, तर त्यावेळेस लेअर 1 अलॉंग विथ लेअर 2 पण दिसेल. ठीक. ओके. ठीक आहे. आणि इकडनं जसं आपण स्टार्ट करून ती फाईल स्टार्ट होते. ठीक. आपण दुसरी एक फाईल बनवू. आता इकडनं हा जो मेनू दाखवतो, टॉगल केल्यानंतर इथे फाईल पण येईल तुम्हाला. तर याच्या अंदर इंटरनल स्टोरेज आहे, अप टू 100 फाईल्स याच्यात स्टोअर होऊ शकतात. तर ही इंटरनल फाईल्स आहे, त्याच्यातली इंटरनल कुठली यूज करायची असेल तर आपण यूज करू शकतो. सिम्पल कटिंगवाला यूज करू. ठीक आहे. तिकडनं सिलेक्ट केली ही फाईल आहे, इकडनं सिलेक्ट केली, ते डिस्प्ले होऊन जाईल फाईल. ठीक आहे. हा ओरिजिन पॉईंट आहे. ओरिजिन परत सेट करतो, बॉक्स करतो, रिव्ह्यू दिलेला आहे त्यांनी. कशी स्टार्ट करतो, स्टार्ट करायचं अगोदर डोअर बंद करायचा, एक्सॉस्ट चालू करायचा आणि कटिंग स्टार्ट करायची. ठीक आहे. आता हे कट झालंय का? ओके.
तर आपण ही कटिंगची फाईल दिली. तर पण कटिंगचे पॅरामीटर्स आपल्याला दिसले नाहीत ना मग त्याच्यात त्या हा, फाईलमध्ये? दिसेल ना, हीच आहे. नाही, पण याच्यात लेअर 1 म्हटलेलं आहे. मग लेअर 1 इज फॉर एनग्रेविंग और कटिंग. लेअर 1 चे पॅरामीटर इथे दिसतात. हा मोड हो, ओके ओके ओके. वर्किंग लेअर असं येऊ शकते. लेअर 1 मध्ये मागच्या फाईलमध्ये जसं एंग्रेव होतं तिथे एंग्रेव लिहिलेलं होतं. ओके ओके, आलं तिथे लक्षात. मोड तिथे मेन्शन राहील तुमचं. ठीक आहे. आता याच्यातला कंट्रोल मधलं सगळं अजून काय काय आहे. एक्स वाय कोऑर्डिनेट दाखवतो आपला मूव. जसं जसं करू आपण एक्स वाय त्याची व्हॅल्यू दाखवते. हा योगेश. ठीक आहे. सिमिलरली जेव्हा मी स्टार्ट करतो इथे वर्किंग पर्सेंटेज पण दाखवतो की 80% फाईल कम्प्लीट झाली आहे, 90% दाखवली. स्टार्ट कर. ठीक आहे. आता याच्यात एंग्रेविंग पण सेट केलेली आहे. आता तुम्ही पेपर ठेवाल तर ते पेपरवरच रिफ्लेक्ट होईल. त्यामुळे पेपर काढावे किंवा आधीपासून काढा. ती शिफ्ट आता ती शिफ्ट काढून घ्या. जर गॅप खूप कमी असेल बेडला खाली करायचा. व्यवस्थित शीट लोड करायची. त्याच्यानंतर गॅप वर बेडवर आणायचं. ठीक आहे. फोकस सेट करा. बरोबर आहे. नाही. ही गॅप आहे. बरोबर. थोडंसं नॉर्मल ठेव ठेव. पुन्हा ठेव. सांग ना मला फील झाला की झालं. ठीक आहे. फोकस सेट झाला. आता कॉर्नर लेफ्टला घ्या तिकडं राईट. मोकळी जागा ती वापरून द्यायची. सेंटरला घेतली गडबड होती. खाली अजून ते 2 याच्यामध्ये त्याच्या खाली. ठीक आहे. फोकस सेट झाला. बॉक्स ओरिजिन सेट झाला. पण इथनं स्टार्ट करू. एक्झॉस्ट चालू नाही केला तर सगळे फ्यूम्स आतमधले ट्रॅक्ट राहून जाईल. ती बाहेर जाणं इम्पॉर्टंट आहे. मुलांना एक काम करसाल का? तुझं एक्झॉस्ट आहे ना, जरा बाहेर काढून ठेवा. कारण ती हवा आतमध्येच येऊ राहिली. त्याच्यामुळे वाचू राहिल तू. आता तात्पुरतं फक्त डायरेक्शन देऊन ठेवा तुला. जे मला इकडून व्हाईट कलरचं दिसतंय ते फोन मध्ये एनग्रेव्ह राहिला ना तो. बॉक्समध्ये आपल्याला पर्सेंटेज दिसतो. बॉक्सला तुम्हाला इंग्रजचा प्रॉपर्टी करावा लागेल. कट ती देता येते. त्याला अजूनही व्यक्त सेंड करायचं.